संविधान. थांब थांब थांब, कुठे चालली एवढ्या घाईने? अरे माझ्या मित्राचा वाढदिवस आहे, मला जावे लागेल. तुझ्या मित्राचा वाढदिवस म्हणून तू सिग्नल तोडणार? हो साहेब, फक्त सिग्नलच तोडलाय, कोणाला उडवलं तर नाही ना. कोणाला उडवायची वाट पाहिजे आहे काय नाही सर? तुम्हाला माहित नाही वाटतं मी कोणाचा मुलगा आहे ते? कोण आहेस तू? या जिल्ह्याच्या एसपीचा मुलगा आहे. मग तर तुला डबल फाईन भरावा लागेल. डबल फाईन आणि मला का? कोणाचा मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा या जिल्ह्याचा एसपीचा मुलगा असो, सर्वजण माझ्यासाठी समानच आहे. पण का? दिसत नाही का मी तुझी वाट अडवली आहे? तू कोण माझी वाट अडवणार? मी पेंड्या गोंद्याचा मित्र. गोंद्या कोण? गोंद्या माहित नाही तुला? गोंद्या एर. काय रे पेंड्या, काय झालं? अरे ही मुलगी म्हणते मी तुला ओळखत नाही. ए मुली, तू मला ओळखत नाहीस. माझी वाट का अडवली? माझी वाट सोड. अगं गोंद्याला तुझ्या बरोबर खेळायचं आहे. आय आय मारलं रे देवा. ए मुली, तुझी एवढी मार, तू माझ्या मित्राला मारलंस. हो मारलं, तुलाही मारेल आणि IPC सेक्शन 355 कायद्याखाली जेलमध्ये पाठवेल. असं कुठून आली एवढी हिंमत? हो हिंमत आहे ते ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संविधानामुळे. काय? मी आणि माझी मैत्रीण उद्या विज्ञान प्रदर्शनासाठी जाणार आहोत. मग त्याचं काय? त्यासाठी मला 500 रुपये हवे आहेत. अजिबात मिळणार नाही. अहो पण बाबा. तू मुलगी आहेस, तू या 4 भिंतीच्या आतच राहावे. पण बाबा. नाही, तू कुठेही जाणार नाही, जा काम कर. बाबा, अरे बाळ, आला? मला पार्टीला जायचे, थोडे पैसे हवे. अच्छा मग? अच्छा मग? थोडे पैसे द्या. किती? फक्त 5,000. हे घे 10,000, जा एन्जॉय कर. हे काय बाबा? काय झालं? तुम्हाला शाळेच्या कामासाठी फक्त 500 रुपये मागितले होते, तुम्ही मला नाकारले आणि त्याला 10,000 रुपये दिले. तो मुलगा आहे, त्याने काहीही केलं तरी चालेल, पण तुझ्या बाबतीत हे चालणार नाही. अहो पण बाबा, जग बदलले. मुलगा आणि मुलगी यांच्यात काहीच भेदभाव राहिला नाही. मुलगी मुलाच्या कल्याणाला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. मुलगा आणि मुलगी भेदभाव करणे कायद्याने गुन्हा आहे. कोणी दिली ही समानता? ही समानता दिली भारतीय संविधानाने. संविधान काय आहे हे संविधान? माझे संरक्षण करते संविधान. माझे अधिकार म्हणजे संविधान. माझे स्वातंत्र्य म्हणजे संविधान. माझे शिक्षण म्हणजे माझे संविधान. माझे स्वाभिमान म्हणजे माझे संविधान. माझी संस्था म्हणजे माझे संविधान. माझे स्वातंत्र्य म्हणजे माझे संविधान. माझे बंधुत्व म्हणजे माझे संविधान. हो हो हेच आहे संविधान. हो हो हेच आहे संविधान. संविधान काय आहे हे संविधान? कोणी घडवले हे संविधान? मी छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य निर्मिती. मी ज्योतिबा फुले, मी सावित्री फुले, आम्ही शिक्षण दिले. मी छत्रपती राजश्री शाहू महाराज, आरक्षण दिले. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण आणि आरक्षण यांना एकत्र करून संविधान लिहिले. हो हो संविधान दिले. हो हो संविधान दिले. संविधान कोणी घडवले हे संविधान? मी एक स्त्री आहे, परंतु कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही, तेही फक्त संविधानामुळे. मूल आणि चूल एवढं स्त्रीचं आयुष्य होतं, पण आता स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. प्रत्येक क्षेत्रात त्याच्या बरोबरीने कार्य करत आहे. इंदिरा गांधी यांच्यासारखी स्त्री पंतप्रधान झाली, कल्पना चावला यांच्यासारखी स्त्री आकाशात गेली, तेही फक्त संविधानामुळे. मी एक चेअरमनदार आहे, पण आपला पारंपरिक व्यवसाय न करता आज मोठा व्यवसाय करू शकतो, तो फक्त संविधानामुळे. मी एक शेतकरी आहे, माझी
मुले उच्च शिक्षण घेत आहेत ते फक्त संविधानामुळे. मी हिंदू, मी मुस्लिम, मी शिव, मी शीख, मी बौद्ध, मी जैन, मी पारसी, मी ब्राह्मण, मी लिंगायत. आम्ही मराठा, आम्ही सारे एक आहोत, आम्ही सारे भारतीय आहोत. मी महाराष्ट्र, मी कर्नाटक, मी गुजरात, मी राजस्थान, मी पंजाब, मी केरळ, मी तमिळनाडू, मी आंध्र प्रदेश, मी जम्मू काश्मीर, आम्ही सिक्कीम, आम्ही सारे एक आहोत, आम्ही सारे भारतीय आहोत. मी मराठी, मी कन्नड, मी गुजरात, मी राजस्थानी, मी पंजाबी, मी बंगाली, मी तमिळ, मी तेलुगू, मी मल्याळम, आम्ही भोजपुरी,